इस शहर को ये हुआ क्या? कहीं राख है तो कहीं धुआं धुआं। क्यों कोई कुछ नहीं बोलता? चुपचाप धुएं को क्यों झेलता? हो गई बर्दाश्त की अब इंतहा। बुझे सिगरेट बीड़ी दिखे जलती जहां। पब्लिक प्लेस पर सिगरेट पीना मना है। उल्लंघन करने पर होगा जुर्माना। धूम्रपान ना करें ना करने दें। धूम्रपान पड़ेगा महंगा। अशी एक ट्रिप असावी जिथे सगळे मित्रमैत्रिणी सोबत असावे, जिथे नसावा कसलाच ताणतणाव. मित्र एक असं टॉनिक आहे जे सोबत असलं की सारा थकवा दूर करतं. मित्र एक असं टॉनिक आहे की जे सोबत असलं की सारा थकवा दूर करतं आणि मनाला जगण्याची उभारी देतं. ते निरागस बालपण आठवतं. ती शाळा आणि ते दिवस परत येतील का? ती शाळा आणि ते दिवस परत येतील का? हरवलेल्या साऱ्या क्षणांना परत भेटवतील का? हॅलो. हॅलो. हाय मानसी, कशी आहेस? हा शोभा, मी बरी आहे. तू कशी आहेस? मी मस्त आहे. अच्छा, बोल काय म्हणते? काय रे, असंच म्हटलं कॉल करूया. अच्छा. ऐक ना, मी काय म्हणते, 2 दिवस सुट्टी आहे. अच्छा. तर आपण कुठे बाहेर जायचा प्लॅन करूया का? हा चालेल ना. अगं मलाही सुट्टी आहे. हा चालेल, ठीक आहे. अच्छा. ऐक ना, मी काय म्हणते, असं पण विकीची सिच्युएशन तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर मग त्याच्यासाठी आपण ट्रिप प्लॅन करूया. हो चालेल. असंही तो आपल्यासोबत खुश असतो ग. हा तेच ना. ठीक आहे चालेल, आपण करूया अरेंज. हा ठीक आहे, मी सर्वांना फोन करते, तूही कर. ठीक आहे चालेल चालेल. हा ठीक आहे, चालेल. ओके चालेल. बाय. ओके बाय. हा बाय. हरवलो तू हरवली मन खुळे बावरे. मी हरवलो तू हरवली मन खुळे बावरे. आकाशी तारकांचे हळुवार हित गुज झाले. फुलली कळी
चेतना झालो मी मुक्याने स्वप्न तुझे पाहिले, मी मुक्याने स्वप्न तुझे पाहिले, मन हरवले प्रीत तहानलेली, न राहुनी कित्येक वर्षांनी आज व्यक्त झाले, मी हरवलो तू हरवली मन खुळे बावरे. गुड मॉर्निंग मानसी. गुड मॉर्निंग अतुल. कशी आहेस? मी छान. तू कसं आहे? मी पण छान. खूप वर्षाने भेटलो ना आपण. हो ना, खूप वर्षांनी भेटत आहोत आपण. खूप छान वाटलं. हो, मला पण खूप आठवणीत राहिली ट्रिप. मला एक बोलायचं होतं. हा बोल ना. शाळेपासून आपण एकत्र शिकलो आहोत, वर्ग बदलले, पुस्तकं बदलली, पण त्या पुस्तकामध्ये ठेवलेलं एक फूल मात्र तेच आहे, ते मला तुला आता द्यायचं आहे. हे घे. मला माहित आहे आता आपल्यामध्ये काही होणार नाही, तरी पण आपलं व्यक्त होणं गरजेचं होतं. हे घे. पण व्यक्त व्हायला एवढी वर्ष लागली? हो, पण आज मी तुला पाहिलं आणि राहवलं नाही. ठीक आहे, चल येते मी. बाय. ओके, बाय. अरे विकी आहे कुठे? अजून कसा नाही आला? कॉल करत आला. अरे आलाय तो, फ्रेश व्हायला रूम मध्ये गेलाय. अजून किती वेळ? अरे विकी आला. आता काय खूप मजा येणार. विकी खूप कॉमेडी करतो. अरे वा, सगळेजण आलं, बरं वाटलं यार. अरे विकी आला. किती टाइम झाला? चहा नाही अजून आलेला? अरे चहाची ऑर्डर दिली आहे, अजून नाही आला. आला चहा आला. थँक्यू. थँक्यू. विकी, एखादी कविता होऊन जाऊ दे. हा, एखादी कविता होऊनच जाऊ दे. अरे हा, तू छान कविता बोलतोस. बरं ठीक आहे, मी करतो. आता जगणे हे जगणे राहिले नाही, तिच्याशिवाय जगण्यात काहीच उरलं नाही. श्वास मोजतो एक एक मी, ते तिला आजही कळले नाही. जगणे हे खरंच जगणे राहिले नाही, मला ते आजही कळले नाही. खरं तर चेहरे वाचता आले पाहिजेत नाही का? हा, पण सर्वांना चेहरे वाचण्याचं कसब नसतं ना. पण मित्रांचे चेहरे वाचल्या वाचून राहत नाही ना, आणि ते वाचता येतात सहजाशी. हा, विकी फार आज टेन्शनमध्ये वाटतोय. विकी डिप्रेस वाटतोय थोडा. काहीतरी दडपण आहे. मग या दडपणातून त्याला बाहेर काढावंच लागेल ना. चला तर मग पाहूया विकीची गोष्ट. अतुल, अरे काय झालं मला? काय एवढं तपासतोस? काही नाही रे, सर्व नॉर्मल आहे. मी तुला काही औषधं देतो, ती घे, तुला बरं वाटेल. नक्की ना? हो हो, तुम्ही माझ्याबरोबर केबिनमध्ये या, मी तुम्हाला औषधं लिहून देतो. विकी, आर यू ओके ना? औषधी घेऊन येतो मी. ओके. अतुल, विकी ठीक होईल ना? हो, नक्कीच तो बरा होईल. हल्ली विकीची मानसिकता थोडी ढासळली. कसं आहे ना, एखादी गोष्ट जर आपल्याला नाही मिळाली तर त्याचा आघात जो अंतर्मनावर होतो ना, तो बाह्य मनाला दिसत नाही, आणि बाह्य मनाला न दिसल्यामुळे बाहेरच्या कोणाला दिसण्याचा काही प्रश्नच येत नाही. हाय विकी, कसं आहेस? मी छान आहे, तू कशी आहेस? मी पण छान. विकी, थोडं बोलायचं होतं. बोल ना शोभा, काय बोलते? विकी, तू एवढा हुशार आहेस, ऍक्टिव्ह आहेस, सर्व गुण संपन्न आहेस, मग हा काय वेडेपणा? कुठे काय, तुला तर ठाऊकच आहे. ती गेल्यापासून माझं जीवन एकदम असह्य झालेलं आहे. तिचंही लग्न झालंय, तुझंही झालंय, सर्व विसर, छान जग. हो, तुझं म्हणणं पडतंय मला. मी नक्कीच प्रयत्न करेन.
मला विश्वास आहे तू नक्कीच करशील. तुम्ही मित्रमैत्रिणी आहात म्हणून माझ्या जीवनात नवीन उभारी मिळाली, नवीन प्रेरणा मिळाली. मी नक्कीच यातनं बाहेर पडेल. थँक्यू. गुड लक डिअर फ्रेंड विकी. बाय, चल येते. थँक्यू शुभा. थँक्यू सो मच. अरे अतुल, तो ठीक होईल ना रे? हो, नक्कीच ठीक होईल. खरं तर त्याला मेडिसिनची काहीच गरज नव्हती. त्याला एक मानसिक त्रास होता. तो आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्याचा तो मानसिक त्रास आपण कमी केलेला आहे. त्यामुळे त्याला नक्कीच बरं वाटेल. म्हणजे खऱ्या अर्थाने आजची ट्रिप सफल झाली अशी आपल्याला आशा वाटते. म्हणजे खरं हो हो हो, नक्कीच. चेंजवर दिसत आहे. आजची ट्रिप खूपच छान झाली. आजचा क्षण जो आहे अस्मरणीय होता. आजचा दिवस मी खूपच एन्जॉय केला आणि आज मी माझ्या जुन्या टेन्शनमधून माझ्या मित्रांनी जे मला मुक्त केलं, जे सहकार्य केले, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्यांचा. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू सो मच. चला, विकी तर यातून बाहेर पडलाच, पण आपल्या अवतीभोवती अनेक असे विकी आहेत. त्यांना सुद्धा डिप्रेशनमधून, तणावातून, या मानसिकतेतून बाहेर काढणं तितकंच महत्वाचं आहे. डिप्रेशनचं प्रमाण किती वाढले आहे आणि असे असंख्य विकी ह्या डिप्रेशनचे शिकार होताना आपल्याला अवतीभोवती दिसत आहे. आणि यावरचं औषध म्हणजे मैत्रीशिवाय दुसरं काय असू शकत नाही. आणि ह्या मैत्री खातर ट्रिप तर निघायलाच हवी. या ट्रिपच्या माध्यमातून ते ताणमुक्त होतील, तणावमुक्त होतील आणि परत आपलं आयुष्य जगायला नवी उभारी घेतील, नवी भरारी घेतील असा मला विश्वास आहे. तुम्हाला नाही आहे का? मग तुम्ही सुद्धा ट्राय करा अशी एक ट्रिप तुमच्यातल्या विकीसाठी. करताय ना?